नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत देहुगाव जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पावनभूमीत। आपण ही जे समोरील भव्य दिव्य कमान पाहत आहोत हे आहे देहुगावाचे मुख्य प्रवेशद्वार। चला तर आपण जाऊयात गाथा मंदिराकडे। पुढे आल्यानंतर आपल्याला लागते हे प्रवेशद्वार। हे प्रवेशद्वार आहे मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी, परंतु आज आपण मुख्य मंदिराकडे न जाता गाथा मंदिराकडे जाणार आहोत, म्हणून याच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्याने आपण इंद्रायणी नदीच्या काठावरून पुढे जाणार आहोत। हा आहे इंद्रायणी नदीवरील पूल। या नदीच्या पुलावरून प्रथमच आपल्याला दिसते ते गाथा मंदिर। गाथा मंदिराचे प्रतिबिंब इंद्रायणी नदीच्या पाण्यात खूप छान दिसते। या नदीचे पाणी शांत, निर्मळ व स्वच्छ आहे। तसेच आजूबाजूचा परिसर खूप हिरवा आहे। इथे मन मंत्रमुग्ध होते। आता आपण जे पाहतो आहे मंदिर, त्या मंदिराचा हा साइड व्ह्यू आहे। चला तर मग आता आपण इंद्रायणी मातेचे दर्शन घेऊन पुढे गाथा मंदिराकडे निघूयात। असे म्हटले जाते की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। येथे विश्वाला सन्मार्गाचे प्रबोधन करणारे अनेक संत अवतीर्ण झाले। यांमध्ये विश्ववंद्य संत हृदय सम्राट जगद्गुरू श्री तुकोबाराय हे कलशस्थानी आहेत। इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे। ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडी नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते। पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धरणापासून परत सुरू होते। ही नदी तसेच पुढे जाऊन आळंदी गावातून वाहत जाते। या नदीमध्ये आपण बोटिंग देखील करू शकतो। संत तुकोबांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या धर्म मार्तंडांनी नदीमध्ये बुडवायला सांगितल्या। वह्यावर येऊ नयेत म्हणून त्या पाण्यात बुडवताना त्याला दगड बांधण्यात आले। 13 दिवसानंतर या वह्या दगडासहित वर तरंगून आल्या। या कथेच्या अनुषंगाने तुकोबांचे अभंग दगडावर कोरावेत अशा संकल्पनाने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे। 4 वेदांचे विवरण असलेले अभंग लक्षात घेऊन 4 अष्टकोन अभंगाकरिता व या सर्व अभंगाचे उद्गाते म्हणजेच जगद्गुरू श्री तुकोबाराय ते मध्यभागी 5व्या अष्टकोनात अशी 5 अष्टकोनाची पौराणिक स्वरूपाकृती बनविण्यात आली आहे। 12 वर्षांच्या एक तपाच्या कालखंडात 3 मजली स्वरूपाचे पौराणिक पद्धतीचे 9 शिखरे आणि 33 कळस असलेले 5 अष्टकोनात्मक मंदिर तयार झाले। उच्च प्रतीच्या मार्बलवर अभंग कोरून बन्सी पहाडपूर दगडाच्या नक्षीदार खांबांच्या वेलबुट्टीच्या कोंदणात ते बसविण्यात आले। जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या जन्माला 400 वर्ष 2008 ला पूर्ण झाली। याच उचित वेळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या साधनेतून गाथा पारायणाच्या अनुष्ठानाने भव्य असा उद्घाटन सोहळा करून ही मूर्ती स्थापना करण्यात आली। जागतिक कीर्तीच्या मंदिराला साजेशी भव्य अशी अनुष्ठान भावदर्शक मूर्ती असावी म्हणून शिल्पकलेत पद्मश्री पुरस्कार लाभलेले दिल्ली येथील महाराष्ट्र जन्मभूमी असलेले प्रसिद्ध शिल्पकार श्रीराम सुतार यांनी अति उत्कृष्ट भावदर्शक अशी पंचधातूची श्री तुकोबारायांची मूर्ती तयार केली। जयपूर येथील प्रसिद्ध मूर्तिकाराकडून श्री विठ्ठल रुक्मिणी व पूजेसाठी श्री तुकोबारायांची छोटी मूर्ती तयार केली। नंतर अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण अनुष्ठानात फाल्गुन शुद्ध एकादशीच्या सुमुहूर्तावर 17 मार्च 2008 रोजी ब्रह्मवृंदांच्या 2 दिवसाच्या मंत्रघोषात मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न झाला। मंदिराची रचना सभामंडप व त्यापुढे गाभारा अशी आहे। गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य बैठी मूर्ती आहे। कडेच्या दुमजली दालनांमध्ये संगमरवरावर तुकोबांचे अभंग कोरून भिंतीवर लावण्यात आले आहेत। वरच्या मजल्यावरील सज्जात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे। याशिवाय तुकोबांचे 4 युगातील पूर्व अवतार व त्यांच्या इष्टदेवता यांची प्रतिमा लावण्यात आली आहे। हे अवतार पुढील प्रमाणे आहेत: सत्ययुग भक्त प्रल्हाद व नरसिंह, 2 त्रेतायुग भक्त अंगद व श्रीरामराय,
3. द्वापार युग, भक्त उद्धव व श्रीकृष्ण. 4. कलियुग, संत नामदेव व श्री विठ्ठल. श्री तुकोबारायांचे मूळ पुरुष श्री विश्वंभर बाबा हे महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री पांडुरंगाचे निष्ठावान वारकरी होते. त्यांच्या अखंड वारी सेवेने भारावलेले भगवान वृद्धापकाळात संतुष्ट होऊन त्यांच्याकरिता देहू क्षेत्री आले व हे क्षेत्र पंढरी समान झाले. 8 पिढ्यांच्या चरणसेवेच्या विलक्षण पुण्याईने प्रेममूर्ती नामदेवराय ह्या मिराशीच्या घराण्यात श्री तुकोबारायांच्या रूपाने अवतरले. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नामयाचा. त्यांना मुख्य महाविष्णूंच्या चैतन्य परंपरेतील सद्गुरू श्री बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नात येऊन चैतन्य गुरु परंपरेचा बोध व आवडता असा रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. या मंदिरातर्फे वारकरी शिक्षण संस्था चालवली जाते. याशिवाय मंदिराच्या आवारातच भक्त निवास आहे. येथे रोज दुपारी महाप्रसाद दिला जातो. तुकाराम बीजेचा उत्सव 7 दिवस गाथा, पारायण, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमाने साजरा केला जातो. हे मंदिर इंद्रायणी नदीवरील डोहा शेजारील शिळा मंदिराजवळ आहे. अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरूनही नजरेत भरते. प्रेक्षणीय व दर्शनीय असलेले हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचे व विशेष करून पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. तुम्ही एकदा गाथा मंदिराला नक्कीच भेट द्या. आपण जेव्हा गाथा मंदिर बघून होतो त्यावेळी देहू दर्शन देखील करू शकतो. देहूतील इतर मंदिरे मुख्य विठोबा रुक्माई मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, तसेच त्यांचे जन्मस्थान मंदिर, वैकुंठ गमन मंदिर, तुकोबांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा मंदिर, शिळा मंदिर, तसेच पालखी सोहळा जनक नारायण महाराज मंदिर देखील पाहू शकतो. गाथा मंदिरात प्रवेश करण्यासाठी हे जे भव्य दिव्य असे प्रवेशद्वार दिसत आहे त्याचे बांधकाम सध्या चालू आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.